मन भरतले पेडेंग्या, आपल्याकडे नाही पैशाची कमी. 2 दिवसात लागते आता रोजगार हमी. मले माहित आहे बे गण्या भाऊ, तू माझ्या सोबत असताना मला फिकीर करावाची गरज नाही. गण्या भाऊ आणखी देऊ का? थांबा थांबा, आम्हाला हेवालीश खतम करू देवा पहिलं. शायरी सुनाऊ गुलजार, मेरा यार है बड़ा दिलदार. वाह वाह डेंग्या, वाह वाह. ओ मेरी पारू, पियो ना तुम दारू, अरे पियो तुम देसी रम या विस्की. मेरा यार है पिलाने वाला, तो फिकर किस बात की. काका, आपला गण्या भाऊ म्हणजे रोजगार हमीचा साहेब आहे साहेब. पण पेहून नको जात जा बे कामाले, नाही तर का मालक तुम्हाला कामाच्या बाहेर काढल. त्या मालकाच्या भरोशावर जीवन राहून का आम्ही नाही. मागच्या वेळेस तुमच्या मालकानं 4 पोराला काढलं होतं, पण कशी तरी माफी मागून ते पोरं राहिले ते टिकून. अरे ते कुत्रे होत कुत्रे, छुले म्हणल्यावर जातेत आणि बिस्कुट टाकल्यावर खातेत. पण काका, मी ही गण्या हो गण्या, आपला नाद नाही बरं. लात मारून जातो तशा कामावर मी. पण साहेब आहे आमचा गण्या भाऊ. गण्या भाऊ, एक चिकन लेग पीस पाहिजे होता का? वेटर, मेरे दोस्त के लिए एक चिकन लेग पीस लाव बरं. काका तुम्हाला किती वेळ सांगू जी, लहान पोरायला बार मध्ये कामाला नाही ठेवायचा म्हणून. माझी वय 32 आहे. 32? तू तर दिसते छोटासा हत्ती. तुझ्या डोक्यावर तुझ्या मायबापानं बुक्की मारला होता का बे? एकदमच लहान झालास ना तू. मला तर वाटते गण्या भाऊ याचे पाय डायरेक्ट मानाला जोडले बे. गण्या भाऊ, आपला चिकन लेग पीस घ्या ना. जाऊ द्या त्या वेटरले, अजून काम आहेत भरपूर. तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी चकण्यामध्ये चण्याच्या जागी दुसरा काही ठेवायला पाहिजे काका. गिरायकाला नेहमी चणे देऊ तुम्ही हलक्यामध्ये मारून राहिले काका. कसा ना गण्या भाऊ, बाकीचा चकना द्यायला परवडत नाही. आणि तुमच्यासारखे मोठे गिराईक कसे उधारी लिहून जातात ना, वेळेवर कोणी पैसे देत नाही. 1 मिनिट, का म्हणलास तू माझ्या मित्राला उधारी पैसे? मार रे गण्या भाऊ, याच्या तोंडावर किती रुपये होते तर. तसा नाही, किती रुपये झाले बे तुझे अर्धे टाकलू. पैसे मोजता नाही येईल एवढे पैसे फेकून मारीन तुला. पैशाची कमी नाही माझ्याकडे. असा थांब 1 मिनिट. तुमचे झाले 13,951 रुपये. 13,951 रुपये? हे तर काहीच नाही, आपल्याकडे पैशाची थोडी कमी आहे. गण्या भाऊ, गण्या भाऊ, याच्या चेहऱ्यावर फेकून तेवढे पैसे. मला बेइज्जत केलं. देऊन द्या गण्या भाऊ पैसे, बेइज्जत झाल्या ना तुम्ही. यावेळेस तू 90चा पॅक पेऊन टाक आणि पैसे यावेळेसची उधारीवर ली. पुढच्या वेळेस मोजून व्याजासकट पैसे फेकून मारतो तुझ्या तोंडावर. 5 वेळा तर असाच म्हणू गेलास रे तू. का म्हणलास तू ना? गण्या भाऊ, आपलीच दुकान आहे ना, तुम्ही कधी या, कधी प्या, कधी पैसे द्या. तुम्हाला कोण काही म्हणू शकते का? काढूंगा चक्कू, निकलेगा खून. गण्या भाई पैसे देंगा जल्दी वेरी सून. जी गण्या भाऊ. एक 60चा पॅक बनव बरं. टेंगू, आपला घर येथून किती दूर आहे रे? असल गण्या भाऊ 200 मीटर. लगेच दूर आहे बे. प्रिय मित्रा, आपण थोड्या वेळ इथेच विश्रांती करूया. गण्या भाऊ, भूकंप येत आहे का रे? वाटते कशी का पृथ्वी हालून राहिली बावा. हा रोजे भूकंप येते रे. आपण पेनी चालू केलून तेव्हापासून येते हा भूकंप. गोवा जावाचा स्वप्न होता बे माझ्या. आता सध्याच्या परिस्थितीत येती सांगोळ करून टाक. गोव्याले मग जाऊ. मध्ये काय टेन्शन नाही म्हणा माझा दोस्त असल्यावर. एवढी वेळ झाली आणि अजूनपर्यंत माझा पोरगा घरी नाही आला. दारू ढुसत असेल आपल्या जिगरी मित्रासोबत. अहो, माझ्या मुलाले तसा नको म्हणू. मग काय म्हणू? गुणी संस्कारी मुलगा म्हणू त्याला. माझं नका म्हणू गुणी, मी नाही त्यातला. घरामध्ये प्रवेश करू इच्छितो, दरवाजा खोला बरं आतला. हे पाय, आला ना तुझा पोरगा पेऊन. आम्ही नाही पेलून भावा. ओबे डेंग्या, आपण पेलून का बे? का सांगू गण्या भाऊ, मी आपल्या जिंदगीत कधी पाणी नाही पित, तर दारू कसा पिईन? का रे डेंगू, हातामध्ये काय आहे तुझ्या? बिअरची बाटल, अजून का? अहो काका, याच्यामध्ये खावाचा तेल नेतो घरी. संपला होता का नाही?
माझी माय एकदम वडे आणि आहे ते खाते. तर लवकरच संपते जी आमच्या घरचा तेल. डुकराय एवढे मोठे झाल्या का रे तुम्ही? तुम्हाला लाज शरम नाही वाटत का घरी पिऊन येतात? कोण्या दिवशी मराल ना बे बकऱ्या अव हळवा. दारू पिणारे कधी मरतेत का वाढ? जेवण असेल तर वाढ बरं आम्हाला. आता बे राबून एक पैसा आणतेस का नाही घरी? मोठा तोंड वर करून म्हणतेस वाढ म्हणून. काऊन बाबा, रोजगार हमीचा अध्यक्ष आहो मी. पैसे घामानं कमवतो म्हणून म्हणलो ना जेवायला वाढ म्हणून आईले. पैसे कमवतेस, घरी आणून टाकच नाही. आजही घरात प्रत्येक वस्तू माझ्या पैशाने येते. म्हणूनच तर मी नाही टाकत बाबा. नाही बरोबर आहे गण्या भाऊ. गण्या येवाची वय झाली आहे तुमची आणि हे असे बेवडे धंदे कराल. तुम्हाला कोण पोरगी देईल रे? इथं डायरेक्ट म्हणीन का हा माझा पोरगा नो हे म्हणून. जर काय आले थोडीशी लाज असती तर आपल्या मायबापा समोर दारू पिऊन नसता आला. नाही, थोडीशी लाज वाटत होती मले, पण म्हणलो तिले विकून खातो ना. घरातले प्रत्येक सामान तर विकून खाल्लास गण्या. टीव्ही होती तेही विकलास, मोबाईल, सायकल, गाडी तेही विकलास. आता फक्त आम्हाला विकायचा राहिलास तू. तुझा बाप एकदम फिल्मी आहे बे गण्या भाऊ. का हो कशी डायलॉग मारताय रे? पुरा इमोशनल होऊन गेलो मी. डायलॉग नाही, आता जोडा फेकून मारतो तुम्हाला. बाप रे, पिक्चर मधला वायलेन्स. बाबा, हे शेतीची काम करण्यापेक्षा हिरोचा रोल काऊन नाही केला जी कोणत्या पिक्चर मध्ये? हो ना, माझा बाप मिथून सारखा असता हिरो तर दारू महागाची पेलो असतो मी. जेवाले वाढ म्हणणं बे तुझ्या मायले. आई, जेवाले वाढ बरं आम्हाले. घरात अन्नाचा एक दाना नाही आहे गण्या. यायले ताटामध्ये गोटे वाढ गोटे. आऊन तांदूळ गिंदूळ संपले का? घरातला सर्व किराणा, तांदूळ, गहू सर्वच संपले आहेत. आणि ते घ्यासाठी आता एकही पैसे उरले नाही. तुझ्या बापाकडे जे पैसे होते त्या पैशानं आपल्या घरावरचा कर्ज फेरलं. घरामध्ये अशी विकट परिस्थिती असताना तू अशी दारू पितेस गण्या. तू टेन्शन नको घेऊ आई. मी आता जाऊन येतो मार्केट मध्ये. काय लागते तर सांग, आणतो मी घेऊन. बर बर, जा आणजो. तांदळाचा कट्टा, गव्हाचा कट्टा, किराणा सामान जा बरं आणजो घेऊन. तुझी तब्येत असेल तर. चल बे डेंग्या. राम राम सुका काका. राम राम. एक तांदळाची बोरी आणि एक गव्हाचा कट्टा द्या बरं मले. सट्टा सट्टा. पैसे कैसे पहिले लगते है ना बाबू पैसे. अजित कोटी परून चाललो का मी? गण्या भाऊ शेठ माणूस आहे आणि तुम्ही या माणसाले असे बोलत्या. किती होते तुझे पैसे सांग बरं. मार रे फेकून त्याले. अबे थांब ना, एकदम पैसेच फेकून मार म्हणते काका. दूर दूर, तुमच्या दारूची वास येऊन राहिली मले. बा, हा इटार झाल्यासारखा करते ना बे. हो ना, बायको मुतते तर वास घेवायला जाते तवा नाही. डेंग्या, तोंड सांभाळून. अबे तोंड सांभाळून बोलत जा. प्रेमामध्ये मुताची वास गोड लागते. अबे ते सोडा काका, आम्हाला गव्हाचा कट्टा ना तांदळाचा कट्टा पाहिजे. आणि किराणा सामानही पाहिजे आम्हाला. तेल, तिखट, मीठ आणि अंघोळाच्या आणि कपड्याची साबणी. अबे हो, सर्व भेटल, पण त्याच्यासाठी पैसे पाहिजे म्हणलो. तर उधारी खात्यावर लिहा ना. आम्ही का गोडी गाव सोडून चाललो? हो ना, आज नाही तर उद्या तुमचे पैसे भेटूनच जातील. उधारी खाता बंद आहे बापू. काऊन, तुला दुकान बंद करावायची आहे का? हो बे, पैसेच नाही तर घेवायला कायले येत्या तुम्ही? दारू पेवायला तुम्हाला बरोबर पैसे येतात. आणि घरी किराणा सामान, भाजीपाला, बे जीवन जगाचे सामान्य सामान नेवासाठी तुमच्याकडे पैसे नाही राहत. अबे माणसं हो का ढोर? तुले ना काका नशा मुक्ती केंद्राचा अध्यक्ष बनवायला पाहिजे. हो, कसम से ज्ञानभूत पेलतेस काका तू. अगं हप्त्याभरात तुला पैसे देतो नाही गण्या भाऊ. तोंडावर फेकून मारतो मन. तिकडे एकदमच मारतो म्हणतेस बा तू. हे बघ गण्या, उधारी भेटल नाही. तुला जर का हे सामान पाहिजे असेल तर नगद पैसे दे ना, नगद सामान ने. काढ रे गण्या भाऊ तलवार. उधार नाही, आता तुझ्या दुकानातून वसुलीच करतो. कसा का कर बरं आता वसुली. अब काका तर माझ्यापेक्षा मोठा गुंडा दिसते बे. काका घरी खावाले काहीच नाही. माझे मायबाप 2 दिवसापासून उपाशी आहेत काका. तर त्याला दे दारू. ते नाही पेत ना. आता तरी थोडीशी अक्कल आली का तुले? हे गण्या, दारू सोड आणि आपल्या परिवाराची जिम्मेदारी चांगल्याने निभव. नाही तर काही अर्थ नाही भाऊ पैसे कमवून, जेव्हा तुम्ही जीवन जगाचे साधे सामान नाही घेऊ शका. अगा काका, संध्याकाळी तू ठेक्यावर भेट. गण्या भाऊ तुला 90 सकट नीप पासते नीप. तुझी संगत मोठी खराब आहे बे गण्या. फुकटची नेहमी पेवायला भेटते ना. चालला तुझ्या मांग मांग. अजी, माझ्या मित्राले तसा नको म्हणा. असा हा तुझा मित्र हो? अबे दुश्मन हो दुश्मन. मित्र ते नसते जे बिघडवतेत, मित्र ते असते जे सुधरवतेत. औन गण्या भाऊ, मी तुझ्या घरचा काल मिक्सर नाही सुधरवून दिलो का? न सुधरवून झाल्यावरच तर तो विकायला नेलून. बे मिक्सरची गोष्ट नाही करताव मी, जीवन सुधरवाची गोष्ट करताव.
न मिक्सर विकायला नेऊन का केलाय बे? दारूच पेले असाल. हो हा तुझा मित्र हो ना, मांग बरे याला 500 रुपये देते का? तर एक काम कर, तू हा गव्हाचा कट्टा तुला मी 500 रुपयात देतो. मांग बरं तू आपल्या मित्राकडून 500 रुपये. डेंग्या दे बरं बे याले 500 रुपये. हा आपल्या दोस्तीवर डाऊट करत आहे. माझा मित्र माझ्यावर 500च्या बंडला उडवू शकते, बंडला. असा तर दे म्हणणं त्याले. दे ना बे डेंग्या. गण्या भाऊ माझ्याकडे पैसेच नाहीत ना बे. आहेत पण ते 300 रुपये आहेत. असा तर मग ते 300 रुपये दे म्हण. दे बरं डेंग्या त्याला 300 रुपये. बे गण्या भाऊ माझ्याकडे फक्त आता शेवटचे 300 रुपये वाचलेत. चला हे खर्च झाले तर मग मी का करीन बे? घरी मला अजून आईले पैसे देवायचे आहेत 200 रुपये. तिच्याकडून मी काल मागलं होतं तर. अबे दे ना बे, मग मी तुला देतो ना पैसे वापस. अबे कुठचे पैसे वापस देशील बे तू? तुझ्याकडे पैसे नाहीत म्हणून आपण तुझ्या घरचे सामान विकू विकू दारू पितो. अबे हो तर दे ना बे आता 300 रुपये. मी तर तुझ्यावर कितीतरी पैसे उडवलो. तर का माझ्या एकट्यावर उडवलास का बे? तूही दारू पित होतास, मी फक्त तुला कंपनी देत होतो. अबे डेंग्या असा नको म्हणू, आपण दोस्त नाही होऊ का? तर कायला दोस्त होऊन द. माझ्याकडे नसेत पैसे. डेंग्या बाबा बोलवत आहे गण्या भाऊ मले. अबे आता तरी सुधर बे गण्या, नाही तर वेळ निघून जाईल. बे गण्या का झाला बे तुले? काऊन पडलास बे तू? बे गण्या उठ. गण्या डॉक्टर साहेब का झाला जी माझ्या पोराले? याच्या दोनही किडन्या फेल झाल्या. माझा पोरगा. अहो हळू लढणं आई. मेलो का हो मी? एकदम भेजारल्यासारखा नको लढू. सतत हा दारू पित होता, त्यामुळे याच्या लिव्हरवर सुजन आहे आणि एक किडनी टोटली फेल असून दुसरी किडनी फेल होण्याच्या चान्सेस वर आहे. नकोही म्हणत होतो पोरा तुले दारू नको पिऊ, पण तू कधी माझी ऐकलास नाही रे. धन्या आता तरी ऐक. आता का ऐकू? आता तर मी मरण्याच्या स्थितीवर गेलो. माझ्या लवरले फोन लावून देवा डॉक्टर साहेब. 2 शब्द तिच्या सोबत बोलतो आणि निपटतो. डॉक्टर साहेब आता का डॉक्टर साहेब? या पट्ट्यानं सर्व आपल्या हातानं नाश केलं. आता याचे वाचण्याचे चान्सेस कमी आहेत बाई. बापू तुले लहानाचा आम्ही मोठा केलून रे, हे दिवस पाहण्यासाठी नाही. डॉक्टर साहेब पहा ना, माझी किडनी जर माझ्या पोराला लावता येत असेल तर लावा ना. तसा शक्य नाही. बाबा तू लढू नको. तू लढलास का मला आपाप लढेचे बाबा. मला माहित आहे बाबा, माझ्या हातून लगेच मोठी चूक झाली. मी ज्या वयात माझ्या मायबापाचा आधार बनायचो त्या वयात दारू पिऊन आपला जीवन उद्ध्वस्त केलो. वारंवार मला तुम्ही टोकल्या, थांबवल्या, पण मी ऐकून सोडून दिलो आणि मी आपल्या मित्रासोबत जाऊन गलत संगतीत पडलो. मी जर का तुमचं ऐकलो असतो आई बाबा, तर आज माझी अवस्था अशी नसती. दारूनं माझा पूर्ण जीवन बर्बाद केलं नाही. पोरा आता पस्तावा तर होत आहे, पण वेळ निघून गेली. बे वेळ निघून गेली नाही, वेळ आहे. म्हणजे हे की याच्या दोन्ही किडन्या सेफ आहेत आणि लिव्हरवर हलकीशी सुजन आहे. ही गोळ्या आणि औषधीनं कमी होऊन जाईल, पण याले नंतर दारू सोडा लागणार आहे, नाहीतर मग याची अवस्था अशीच होईल. आता हा बिलकुल सेफ आहे. गदडीचा हा डॉक्टर चोचलेबाजी करतेस का रे तू? एवढ्या सिरियस मध्ये सांगलास. जर का 5 मिनिट तू असाच माझा गेम घेत राहिला असतास ना तर वर गेलोस तुम्ही. बे जर का मीने तुला असा खोटा नसतो बोललो तर तुले तुझ्या गलतीचा पश्चाताप नसता झाला आणि तुझ्या आई बापाचे अश्रू तुझ्या मनात नसते खुपसले. गा ते सर्व ठीक आहे, पण एकदम सिरियस मध्ये होऊन गेम नको घेत जाऊ. आता मी जवान होतो तर ठीक आहे, माझ्या जागी कोणता बुडगा वाडगा असता तर टपकला असता ना. जा काउंटरवर बिल पे करा. माझ्याकडे पैसे नाही आहेत, जो ऍडमिट आहे तोच करत बसल. भावा माझ्याकडे कोटचे पैसे? मला भांडे धुवायला जावाच आहे, ज्यानं दारू पेलन तो भरत बसल. आई आताच तुम्ही माझ्यासाठी लढत होत्यावर एकदम पलटू कशी सकत्यावर तुम्ही. जा बापू तू तरी पैसे भरून टाक काउंटरवर. मी भरतो, मला गरज आहे. मी चाललो दारू पिवाले.